नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण एक गोणीपासून ना एकदम सोप्या पद्धतीने टिफिन बॅग बघणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी बघा तुम्ही गोणी घेतली आहे. इथे बघा अशी गोणी आपण फोल्ड करून घ्यायची आहे. इथे बघा डबल फोल्ड घेतली आहे तुम्ही. तिथे साईडचे थोडे एक्स्ट्रा कट करून घेते. या परत माप दाखवते मी अगोदर. डबल फोल्ड आहे. इथे बघू शकता याची जी उंची आहे ती आपली आहे बघा 10.5 इंच आहे. तुम्ही 11 इंच सुद्धा घेऊ शकता जर तुमचा डबा जर मोठा असेल तर टिफिन. आणि इथे घ्यायची आहे आपल्याला बघा 11 इंच. या पद्धतीने तुम्ही रुंदी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला एक माप दाखवलं मी तर बघा. या पद्धतीने आता हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे आपला सेंटरवरती आपल्याला थोडेसे बघा इथं असे खाचे मारून घ्यायचे असे या पद्धतीने. म्हणजे आपला पिशवीचा जो सेंटर आहे तो समजला जाईल बघा असं या पद्धतीने. आता आपण इथं खाचे मारून घेतले आहेत. आता आपण ह्याकडे एक पट्टी कट करायची आहे. त्यासाठी बघा आपल्याला इथं 2 इंच आणि इथं सुद्धा 2 इंच म्हणजे टोटल आपल्याला 4 इंचाची पट्टी कट करायची आहे. 4 इंचाची पट्टी आणि त्याची लांबी घ्यायची आहे 8.5 इंच. तुम्हाला दाखवते आपली गोणी आहे ती. इथे बघा आपली 8.5 इंच घ्यायची आहे आपल्याला. आणि रुंदी जी आहे ती आपण घ्यायची आहे 4 इंच. तुम्ही तर बघा अशी व्यवस्थित मोजून घ्यायची 4 इंचावरती. आता इथे बघा आपल्याला 2 भाग करायचे आहेत या पद्धतीने. एक पार्ट या भागासाठी होईल आणि एक पार्ट या भागासाठी होईल बघा. असे या पद्धतीने आपले हे होईल. आता याला सुद्धा तुम्ही सेंटर करून घेऊ शकता बघा. या पद्धतीने आपल्या अशी पिशवी तयार होतं. बेस तयार करायचं बघा. आता याच साईडचं तुम्हाला अस्तर कटिंग करायचं आहे. या साईडचं अस्तर कटिंग करू शकता. पण इथं बघा मी अस्तर वगैरे वापरत नाही. जो मेन कपडा आहे तो सुद्धा मी म्हणजे का बघा इथं अखंड कपडा नाही आहे. इथं आपल्याकडे बघा शिलाई पत्र म्हणून असे छोटे मोठे पीस उरतात ना त्या पीस सरस यूज करणार आहेत मी या ठिकाणी. हे छोटे छोटे तुकडे आहेत ते जॉईन करून एक मोठा असा कापड तयार करून घेणार आहे. तर तो पण तुम्हाला दाखवते मी कसा शिवायचा ते. आता बघा आपण पट्ट्यांना आहेत ना म्हणजे कापड जॉईन करून घेऊ. या पद्धतीने बघा उलटं ठेवून थोडंसं पलटी करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं या ठिकाणी आपण पायपिंगची गरज येणार नाही. आणि तुम्हाला जर असं जमलं नाही तर तुम्ही इथं पायपिंग पण करू शकता डायरेक्ट कपडा जॉईन करून ना. तर दोन्ही पण पट्ट्या आपण या पद्धतीने जॉईन करून घ्यायच्या आपल्याला. जे आपण बघा साईडच्या पट्ट्या कट केल्या आहेत त्या 4 इंच रुंदीच्या आणि 8.5 इंच लांबीच्या पट्ट्या आहेत या. तर दुसरी सुद्धा आपण सेम याच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे. अतिशय सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप सुरेख अशी दिसते ही बॅग. नक्की ट्राय करून बघा. मी तर अगदी शिलाई पत्रांपासून बनवले आहे. तुमच्या अखंड कापड असेल तुम्ही ते यूज करू शकता या ठिकाणी. दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आहेत. आता या ठिकाणी आपण बघा छोटे तुकडे आहेत ते मी जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी आपला पूर्ण कपडा बघा इथे जॉईन करून घेतलेला आहे मी. छोट्या छोट्या तुकड्यांपासून जॉईन करून पूर्ण असा अखंड कापड तयार करून तो जॉईन करून घेतला आहे. आता या ठिकाणी आपण स्ट्रिप तयार करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण कापड घेण्याची 3 इंचाची पट्ट्या कट करून घेतल्या आहेत. लांबी तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा साईजचे. दोन्ही साईडने फोल्ड करायचे आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित असे.
आणि या ठिकाणी बघा 2.5 इंचावरती एकूण आणि 2.5 इंचावरती या पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहे. आणि या ठिकाणी बघा आपण ज्या स्ट्रीप तयार केल्या त्या ना बंद, ते इथं जोडून घेऊ आपण. दोन्ही पण साईडला आपल्याला सेम तसंच करायचं आहे. बघा या सुद्धा साईडला आपण सेंटर काढायचं आणि दोन्ही पण साईडला 2.5 इंच अंतर सोडायचं आणि स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपल्या स्ट्रीप जॉईंट झालेल्या आहेत. आता इथं आपण 2 इंचाची पट्टी कट करून घेणार आहोत दोन्ही पण साईडसाठी, जेवढी आपली रुंदी आहे तेवढी. या ठिकाणी आपण पायपिंगसाठी या पट्ट्या कट करत आहोत. या पद्धतीने बघा अशी 1/2 इंच पकडून आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही आजच्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला जरी पलटी केली तरी चालून, कुठल्या पण साईडला पलटी करून अशी फोल्ड करून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण याच पद्धतीने बघा पायपिंग करून हे करून घेणार आहोत. बघा दोन्ही पण साईडला आपली पायपिंग तयार झाली आहे. आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, बघा आपण ज्या पट्ट्या कट केल्या आहेत ना त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बॅगचं सेंटर काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे आणि सरळ बघा शिलाई मारून घ्यायची आहे डबल अशी आपल्याला. आता इथं सुई काढायची नाही, अशीच ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्याला पकडून शिलाई मारून घ्यायची आहे सरळ अशी. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा व्यवस्थित पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची. खूप सुंदर असा आपला बॅगचा बघा असा बेस तयार होतो या पद्धतीने पट्टी जॉईंट केल्यानंतर. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने इथं पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा अशा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित पकडून. आहे बघा आता या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे. आता तुम्ही या ठिकाणी सुईची करून काय करायचं, आपल्याला जिथं आपण पट्ट्या जॉईंट केलेल्या आहेत ना तिथं आपल्याला थोडंसं पकडून वरती 1/2 इंच शिलाई मारून घ्यायची आहे. बघा इथं अशी थोडीशी पकडून आपल्याला थोडं शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने आपली सुंदर अशी बॅग तयार झाली आहे. टिफिन बॅग बघा म्हणून याचा वापर करू शकते. आणि ते या ठिकाणी बघा आपण वेल्क्रो लावून घेऊ मध्यभागी. या पद्धतीने थोडेसे कट करून 1-1.5 इंचाचे कट करायचे आणि दोन्ही साईडला सेंटरमध्ये जॉईंट करून घ्यायचे. तर ते पण लावून दाखवतो तुम्हाला. बघा किती सुंदर अशी दिसत आहे आपली बॅग. एकदम ते पण शिलाई एकत्रांपासून बनवले आहेत, एकदम टाकाऊपासून टिकाऊ वस्तू. तर तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओचा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी जर चॅनलवरती नवीन असेल तर असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.